तुम्ही कोकणचे आहात, त्यामुळे कोकण हा विषय येणं क्रमप्राप्त आहे. कोकणामध्ये खूप पोटेन्शियल आहे. मला असं वाटतं कोकण या विषयाकडे केवळ आपण औद्योगिक इंडस्ट्री न पाहता टुरिझम इंडस्ट्री म्हणून आपण का नाही पाहत आहोत? किंवा त्या पद्धतीचे प्रयत्न, मोठे-मोठे हॉटेल्स आपल्याला आता आपण कुठेही जा तुम्ही, मोठ्या शिमलाला जा, कुलू मनालीला जा, मोठे-मोठे ब्रँडेड हॉटेल्स आपल्याला दिसतात. अशा पद्धतीचं कोकणाचं ब्रँडिंग होताना आपल्याला दिसत नाहीये. मोठे हॉटेल्स येत नाहीयेत किंवा यासाठी म्हणून काही प्रयत्न येत्या काळात तुम्ही कोकणाचे सुपुत्र म्हणून करणार का? ते एक लक्षात ठेवा, कोकणच्यात प्रचंड पोटेन्शियल हे खरं आहे. गोव्यापेक्षा जास्त टुरिस्ट कोकणात त्या ठिकाणी आकर्षित होऊ शकतात. आपण बघाल मी प्रत्येक अधिवेशनात कोकणचं टुरिझम असेल, कोकणातल्या किनारपट्टीवरची मासेमारी असेल आणि फलोत्पादनावर मी बोलताना आपल्याला दिसला असेल. जर कोकणचा इंटिग्रेटेड अशा प्रकारचा तिसूत्री प्रोग्राम जर केला, म्हणजे पर्यटन, मच्छीमारी आणि फलोत्पादन, तर मला वाटतं 3 विषयावरच प्रचंड अशा प्रकारची अर्थव्यवस्था कोकणची उभी राहू शकते आणि प्रचंड महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ताकद मिळू शकते. आणि आपण म्हणालात ते खरं आहे, की चांगली 5 स्टार हॉटेल्स आली पाहिजे. आज कोकणच्या किनारपट्ट्या एवढ्या स्वच्छ आणि सुंदर आहेत, खरं की अनेक त्यांना पारितोषिकं मिळाली, की एवढे स्वच्छ किनारपट्ट्या, बीच. आज मला आठवते, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताज किंवा मोठे 5 स्टार्स हॉटेल्स यावेत अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा आहे. कारण शेवटी इंटरनॅशनल टुरिस्ट त्यांना असणाऱ्या व्यवस्था जर असतील तर त्या ठिकाणी येतात. टुरिस्ट येणारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मुलाबाळांसहित येतात, कोण फॅमिलीसहित येतात. त्यांना चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी लागतात. आणि मला वाटते सरकार लक्ष निश्चित घालतं. एअरपोर्ट चिपीचा आज त्या ठिकाणी झाला. परंतु या ठिकाणी एक फार मोठं कोकणच्या टुरिझमला पॅकेज देऊन एक 5-10 वर्षाचा प्लॅन जर केला, तर मला वाटतं राज्याच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्याची क्षमता कोकणच्या मातीत आहे हे निश्चित. खरंय. खरं तर ज्यावेळी अशा पद्धतीने मोठे हॉटेल्स किंवा मोठ्या गोष्टी येतील, तेव्हा मला वाटतं फॉरेन टुरिझम किंवा फॉरेन जी करन्सी आहे, ती कुठेतरी आकर्षित करण्याचं पोटेन्शियल हे कोकणामध्ये अधिक आहे. आणि गोव्यापेक्षा आज बघितलं तर कोकणाचे बीचेस क्लीन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फूड क्वालिटी खूप सुंदर आहे, व्हेरायटी आहे, व्हेजमध्ये पण आहे, नॉन-व्हेजमध्ये पण आहे. तर इतक्या सुंदर सगळ्या सुविधा उपलब्ध असताना फक्त मला वाटतं शोकेसिंग त्याचं थोडंसं तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय का? हा प्रश्न नेहमी नाही, मनात आता येतो. त्याची सुरुवात झालेली आहे आणि राज्याचं नेतृत्व व्हिजनरी आहे. त्यामुळे सरकारसुद्धा आज कोकणवर लक्ष ठेवून आहे. पर्यटन असेल, आज मच्छीमार जे फिशरीजचे मिनिस्टर आहेत ते पण आमचे नितेश राणे कोकणातले आहेत. आणि त्याच्यामुळे फलोत्पादन मंत्री आहेत भरत गोगावले, ते महाडचे, रायगडचे आहेत. तुमच्या त्याच्यामुळे या जवळचे 2 आहेत. विषयांवर तर काम व्हायला पाहिजे. मी दोघांकडे तशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील आणि कोकण आपल्या अपेक्षित ज्या पद्धतीने विकसित होणं आहे, तशा प्रकारे होईल असा आशावाद मला व्यक्त करावासा वाटतो.